दिनांक 1 फेब्रुवारी रविवार रोजी तिथीनुसार गुरु रविदासांची 649वी जयंती आहे. परंतु गुरु रविदासांचा जन्म 15 फेब्रुवारी 1398 रोजी झालेला आहे. त्यानुसार गुरु रविदासांची तारखेनुसार 628वी जयंती आहे. जी तारीख बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु रविदासांची 555वी जयंती 15 फेब्रुवारी 1953 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या बंगल्यामध्ये साजरी केली होती. तर त्यानुसार आम्ही गुरु रविदासाची जयंती तिथीनुसार साजरी न करता इंग्रजी तारखेनुसार आम्ही 15 फेब्रुवारी रोजी गुरु रविदासांची जयंती साजरी करतो. आणि त्या निमित्ताने नांदेड येथे 15 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंती निमित्त गुरु रविदास साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. शिवपार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, नांदेड या ठिकाणी. गुरु रविदासांनी 600 वर्षापूर्वी या देशामध्ये सामाजिक समतेचा संदेश दिलेला आहे. ऐसा चाहूं राजमय जहां मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. हा समतेचा संदेश गुरु रविदासांनी दिलेला आहे. गुरु रविदासांची संकल्पना बेगमपूर राज्याची होती. गम म्हणजे दुःख, बेगम म्हणजे दुःख नसलेलं. मला असं राज्य पाहिजे की ज्या राज्यामध्ये गम असणार नाही, कसल्या प्रकारची चिंता असणार नाही आणि कसल्या प्रकारचा भेदभाव असणार नाही. गरीब श्रीमंत, उच्च नीच या कोणत्याही प्रकारचा भेदभाव असणार नाही. अशा प्रकारे समतावादी राज्याची संकल्पना गुरु रविदासांनी मांडली होती. तर त्या विचारधारेची शासन व्यवस्था या देशामध्ये आली पाहिजे, जी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नमूद केलेली आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हा संविधानामधला घटक आहे. तर त्या प्रकारची शासन व्यवस्था आली पाहिजे, अशा प्रकारची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. त्याच संकल्पनेचं उच्चारण रविदासांनी 650 वर्षापूर्वी या देशामध्ये केलं होतं. आणि म्हणून गुरु रविदासांच्या समतावादी विचारांना सलाम करण्यासाठी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपला दी अनटचेबल्स हा ग्रंथ गुरु रविदासांना अर्पण केलेला आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि गुरु रविदासांची विचारधारा ही समतावादी विचारधारा होती. आणि या देशामध्ये समतावादी विचारधारा साकार झाली पाहिजे. या देशामधले अन्याय, जुलूम, अत्याचार, भेदभाव हा नष्ट झाला पाहिजे. सामाजिक समता नांदली पाहिजे. गैरबराबरी दूर झाली पाहिजे. अशा प्रकारची शासन व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, सामाजिक न्याय व्यवस्था या देशामध्ये साकार झाली पाहिजे. यासाठी गुरु रविदासांनी काम केलेलं आहे. तर आम्ही त्या विचारधारेचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये या जयंतीच्या माध्यमातून गुरु रविदासांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करत आहोत.